असेल तर आई कुठे? आईला बोलो येतो कथा ऐकायला. आई श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अथ प्रथमोऽध्यायः. एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादयः पपरुच्छूने सर्वे सूतं पौराणिकं खलु ऋषय ऊचुः. आता श्री कथेचा अर्थ सांगतो. नैमिषारण्यात एकदा शौनकादी सर्व ऋषीमुनींनी पुराणकथन करणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला. ऋषी म्हणतात, हे मनुश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका. एकदा महावीर नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत फिरत मनुष्यलोकात आले आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्मांप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची सर्व दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या पायापर्यंत वळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांनी त्यांची स्तुती करण्यास आरंभ केला. नारदमुनी म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी व मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारदाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांना म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलेला आहात? आपल्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्मांप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखे भोगत आहेत. नारद म्हणाले, भगवंता, आपली जर माझ्यावर कृपा असेल तर सर्व दुःखी लोकांची दुःखे लहानशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील हे आपण मला सांगावे. भगवंत म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने तू फार चांगले विचारले आहेस. तर जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःखे नाहीशी होतात हे व्रत मी आज तुला सांगणार आहे. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात आणि मनुष्य लोकात आजपर्यंत कोणाला माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत मी आज तुला सांगतो. या व्रताला सत्यन व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय आहे? याचा विधी काय आहे? हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व विस्तार करून सांगावे. तेव्हा नारदांचे भाषण ऐकून भगवान म्हणतात, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व आप्तबांधव यांचा धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सायंकाळी पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध साजूक तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. वरील सर्व सव्वा प्रमाणात एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्रह्मणा दक्षिणा द्यावी. नंतर बांधवांसह ब्राह्मण भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन नृत्य इत्यादी करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करून स्वगृही जावे किंवा आपल्या घरामध्ये देवाघरात पवित्र ठिकाणी हे व्रत करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हा जे सोपा अल्प उपाय आहे. इति श्री कथेतील रेवाखंडातील प्रथमोध्याय समाप्त झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्य महाराज की जय. अथ द्वितीयोध्यायः. भगवान म्हणाले, नारदा, आता पूर्वी कोणी हे व्रत केले होते ते सांगणार आहे. सुंदरशा काशीनगरात एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो तहान भुकेने व्याकुळून निरखत असे. तेव्हा ब्राह्मणावर प्रेम असणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून त्या ब्राह्मणाला विचारले, तू पृथ्वीचा दुःखी असा तू का भटकतोस? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्री आहे व भिक्षेसाठी भटकत आहे. तेव्हा
या दुःखातून मला मुक्त करण्यासाठी आपण कोणते व्रत मला किंवा कोणता उपाय मला सांगाल, असे तो ब्राह्मण भगवंतांना म्हणाला. त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर त्या ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्र ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा आली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी या सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्या दिवशी त्याला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्र ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाचे व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्वसा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले, तेच मी तुम्हाला सांगितलेले आहे. ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणांपासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर ते व्रत प्रत्यक्ष कोणी केले, हे आमची सर्व ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वी तलावर कोणी कोणी केले ते सर्वांनी ऐका. एकदा तोच श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बंधू वैष्णवमित्र यांसह आनंदाने व भक्तिभावाने हे व्रत करत असताना लाकडे विकणारा एक मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या ताने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरात गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज आपण हे काय करीत आहात? हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगावे. ब्राह्मण म्हणाला, हे सर्व इच्छा पूर्ण करणारे असे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपा प्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळालेले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अंती आनंदाने प्रसाद उष्ण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी निश्चय त्याने केला. धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला असता त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतःकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, दूध, तूप, गव्हाचा रवा अशा सर्व प्रमाणात सर्व वस्तू खरेदी करून आपल्या बांधव इष्टमित्रांसह त्यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यव्रताच्या प्रभाने तो मोळी विक्या धनधान्य व पुत्र संपन्न झाला आणि इहलोकी सुखे प्राप्त करून अंती सत्यनारायणाच्या पूजनामध्ये विष्णुलोकी गेला. इथे श्री स्कंद पुराणात सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. पुंडरीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. तृतीयोध्यायः. भगवान सांगतात, सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ते ऐकावी. पूर्वी या पृथ्वीला उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा व भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्यदान देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर दनाव अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदी तीरावरती प्रजेचे कल्याण होण्यासाठी सत्यनारायणाचे पूजन करत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता. त्या ठिकाणी आला. नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाजवळ जाऊन त्याने राजाला विचारले, महाराज आपण हे काय करीत आहात? हे केल्याने काय फळ मिळते? माझी ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा राजा म्हणाला, हे साधो, हे आतुरतेने विष्णूचे पूजा व्रत पुत्र धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने केले जाते. सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूंचे पूजनात्मक व्रत मी बांधवांसह इथे करत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधवाने म्हणाला, महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मीही करीन. मला ही संतप्ती नाही की या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधवाने आपल्या घरी परत आला व त्याने संतती देणारे हे अतुलनीय व्रत आपल्या प्रिय भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतती प्राप्त होईल तेव्हा मी हे सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवसपण त्याने बोलून दाखविला. अशा प्रकारे व्रतशीलवान साधवाने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले.
ही कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. म्हणून तिचे नाव कलावतीचे ठेवण्यात आले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधवण्याला गोडवाणीने प्रश्न विचारला, आपण पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत पूर्ण का करत नाही? असा प्रश्न ऐकता साधवणे म्हणाला, हे प्रिये, या कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन. अशा प्रकारे भार्येला समाधान करून व्यापारासाठी साधवाणी निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधवाने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाणीच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुणसंपन्न सुंदर अशा वाणीच्या मुलाला पाहून त्या साधवाने आपल्या ज्ञातीबांधवांसह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधिपूर्वक आपल्या कन्येचे कन्यादान केले. त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नमस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे त्याच्यावर भगवान रागावले. नंतर तो व्यापारात चित्र असणारा साधवानी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयास निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रमेशा रत्नसारपुरामध्ये जाऊन श्रीमान जावयासह व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतू राजाच्या रमणी नगरात आले. इतक्यात सत्यनारायण प्रभूंनी तो वाणी आपल्या प्रतिज्ञेपासून सत्यनारायण पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेले असे पाहून त्याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्या दिवसात चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यात चोरी झाली. तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधवाणीच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस केलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले. सत्यदेवाच्या मायेमुळे कोणी त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले नाही म्हणून त्यांचे सर्व धन चंद्रकेतू जप्त केले. सत्यदेवाच्या शापाने त्या साधवाणीच्या घरी जे काही सर्व धन होते ते सर्व धन चोरांनी लुटून नेले व त्याची पत्नी लीलावती अतिशय दुःखी कष्ट होऊन घरोघरी भटकू लागली व मुलगी रोज तशी सर्वत्र भटकू लागली. एक दिवस भुकेने व्याकुळ होऊन ती ब्राह्मणाच्या घरी गेली असता तेथे सत्यनारायणाचे व्रत त्याने पाहिले. तिथे बसून कथा श्रवण करून तिने नारायणाकडे वर मागितला व प्रसाद मिळाला. तो भक्षण करून ती रात्री घरी गेली. तिच्या त्या कलावतीस प्रेमाने विचारले, मुली तू रात्री उशिरापर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ती कलावती कन्या आईला लगेच म्हणाली, आई, मी रात्री ब्राह्मणाच्या घरी इष्टसिद्धी देणारे व्रत केलेले पाहिले. ते मुलीचे बोलणे ऐकून ती साधवाणीची पत्नी आनंदाने सत्यनारायणाच्या तयारीस लागली. तिनेच आपल्या आप्तबांधवांसह माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करावेत करण्यासाठी आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या राजाच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, उद्या 2 बंदीशाळेत टाकलेल्या त्या दोन्ही व्यापाऱ्यांना सोडून दे. तसेच राजाला ते म्हणाले की तू जे त्यांचे धन घेतले आहे ते सर्व त्यांना परत दे, नाहीतर राज्य धनपुत्र यांचा मी तुझा नाश करीन. असे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये सर्व लोकांना आपले स्वप्न सांगितले व बद्ध केलेल्या दोन्ही साधवांना मुक्त करायची आज्ञा केली. राजाच्या आज्ञेवरून त्या दोन्ही व्यापाऱ्यांना मुक्त करण्यात आले. त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांना संतुष्ट केले व त्यांचे धन त्यांनी पूर्वी हरण केले होते ते दुप्पट करून त्यांना आपल्या परत दिले व आपण आपल्या घरी जावेसे सन्मानपूर्वक म्हटले. इथे श्री स्कंदा पुराणातरी वाखंड सत्रागतीचा 3रा अध्याय समाप्त झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. कुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. अथ 4थो अध्यायः. नंतर साधवाणीने आपणास वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास जाण्यास निघाला. तो साधवाणी थोड्याशा दूर गेल्यानंतर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधवाणीची परीक्षा करण्यासाठी, हे साधो, या तुझ्या नौकेत कोणता माल भरलेला आहे असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते दोघे वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय? आमची नौका केवळ वेली व पाळापाचोळ्याने भरलेली आहे. असे साधुवण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे ठरो. असे बोलून संन्यासी वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले. संन्यासी गेल्यानंतर साधवण नौकेत खरोखरच पालापाचोळा भरला आहे असे पाहता तो मूर्छेहून जमिनीवर पडला. नंतर शुद्धीवर आला तो चिंताग्रस्त झाला. त्यावेळी त्याचा जावई म्हणाला, शोक कशाला करता? संन्यासाने शाप दिलेला आहे, तो काही करू शकतो, यात काही संशय नाही. म्हणून आपण त्याला शरण जाऊया, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल. असे जावायचे भाषण ऐकून साधवाणी संन्यासाकडे गेला.
व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला. वादराने म्हणाला, महाराज मी जे आपल्यासमोर खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा. असे म्हणून तो पुन्हा पुन्हा नमस्कार करून तो साधू आणि अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधूला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते तू माझ्या पूजनाविषयी परांगमुख आहेस, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधूने भगवंताची स्तुती करू लागला. साधू म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करावी. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलेला आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभाव युक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे त्याला दिसले. सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळालेले आहे असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व आपली नौका घेऊन तो आपल्या देशाला गेला. आपला द्रव्य दूत त्याने पुढे पाठविला. साधू महाराज आपल्या द्रव्यांसह नगरासमीप आलेले आहेत. असे दूताचे वचन ऐकून ती साध्वी फारच हर्षित होऊन मुलीला म्हणाली, सत्यदेवाची पूजा तू कर, मी त्यांच्या दर्शनासाठी जात आहे. आईचे ते बोलणे ऐकून मुलीने घाईघाईने प्रसाद न घेता ती आपल्या पतीला भेटण्यासाठी निघाली. त्यामुळे सत्यदेव तिच्यावर रुष्ट झाले. त्याने तिच्या पतीला नौकेला धनाधिकांसह पाण्यात बुडविले. कोणत्या देवाची हैसांड केली म्हणून नौका नष्ट झाली कोण जाणे. सत्यदेवाचा महिमा जाणणे कोणाला शक्य आहे. नंतर पती मरण पावल्यामुळे अत्यंत दुःखी झालेल्या कलावतीने पतींच्या पादुकांसह सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक सज्जनसा तो साधुवाणी भार्येसह अशा प्रकारे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायाने अगदी गोंधळून गेलो आहे. नंतर सर्वांना जवळ बोलावून आता मी यथाशक्ती सत्यदेवाची पूजा करीन असे त्याने सर्वांना बोलून दाखविले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार करू लागला. तेव्हा दिनजनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले आणि भक्तप्रेमी भगवान आकाशवाणी म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसाद त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आलेली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती प्राप्त होईल यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली आणि त्याने घरी जाऊन आनंदाने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या सर्वांना म्हणाली, आपण आता सत्यनारायणाचे पूजन करून यथासांग पूजन केले. त्यानंतर साधुवाण्याने आनंद चित्ताने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांचा आपल्या घरी गेला आणि दर पौर्णिमेला संक्रमकाने त्याने सत्यदेवाचे पूजन केले व इहलोकी सत्य सुख प्राप्त करून शेवटी सत्यप्रभूंचे सत्यलोकात गेला. इथे श्री स्कंद पूर्णोत्तर वाक्यतंत्रकथेचा 4था अध्याय समाप्त झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. पुंडरीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महान की जय. सत्यनारायण महाराज की जय. नैवेद्य काढून यावं. अथ पंचमोऽध्यायः. सूत सांगतात, मुनिहो, आणखी एक कथा सांगतो ते ऐकावी. पूर्वी अंगदोज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्यात अत्यंत तत्पर असे. त्याने प्रसाद त्याग केल्यामुळे त्याला फार दुःख भोगावे लागले होते. तो एकदा पशूंची शिकार करण्यासाठी वनात गेला असता तेथे एका वडाच्या झाडाजवळ बांधवांसह गवई लोक मोठ्या भक्तिभावाने आनंदाने सत्यदेवाची पूजा करीत आहेत. असे पाहून सुद्धा राजा गर्वाने तिथे गेलाच नाही व त्याने देवाला नमस्कार देखील केला नाही. तेव्हा सर्व गोपगणांनी राजावर प्रसाद म्हणून दिला व तेथे प्रसाद ठेवून परत येऊन आपला प्रसाद भक्षण केला. वरिष्ठ ते पूर्ण कृत्य केले, पण तो प्रसाद राजाने टाकला. त्याला फार दुःख भोगावे लागले. त्याचे सर्व पुत्र व धनधान्य नष्ट झाले. ते सर्व सत्यदेवानेच अवकृपेमुळेच हे नष्ट झालेले आहे असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपाने सत्यनारायणाचे पूजन केलेले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला आणि नंतर गवळी लोकांच्या जवळ जाऊन भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथार्थी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यावेळी हा अंगदोज राजा धनपुत्र इत्यादींनी ऐश्वर्याने पुन्हा संपन्न झाला आणि या लोकी सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झालेला आहे, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभाचे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो.
जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनात मुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखात मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितलेले आहे. विशेष क्रिया करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव आणखी नाहीतर कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करणारा, सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण स्वरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठण करेल किंवा श्रवण करेल याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. इति श्री स्कंदा पुराणातील एवाख्यानकथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. पुंडलीकवरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ती मोरया. सरस्वती वाजे देवाजिन्यती विद्यामावित्र्यावतो ओम स्वाहा. श्री सरस्वती देवी नमः. सकलोपचारार्थे. असं ठेवायचं, स्थापना करायची, परत काढायची, असं एक ठेवायची, असं 4-5 वेळा. मोरया सुखकर्ता सुखकर्ता माता विघ्नाची, निर्विपूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची, कुंठी जळकी माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकर जलपरा गौरी कुमारा, चंदनाची मोठी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, कुंकुम तेने पुरे चटणी घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सुंड वक्र कुंड श्रेणैना, मासा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव हे दुर्गण भारी दुर्जन संसारी, अनाथ हरे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवैश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी कोणी कोणी पाहता तैसे नाही, काही श्रमणे परंतु न बोलले काही. साही विवाद करता बदलो प्रवाही, तू भक्ता लागे पावसे लवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवैश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न होती निराशा, तेजापासून सोडली कोरी मोपाशा. अंबे तुझा वाचून पंढुरी आशा, नरहरतलीन झाला पंगलेजा. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवैश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी लक्ष्मी विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी काळा, चैतन्य निर्मळ वाहे जुळुला. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा जगनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा, ऐसा शंकर शोभे ब्रह्मा वेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन बैठेले, रामाची कौशिक उरले. हे वासुरपणे भाषण केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव रमणी वद सुंदर वदनारी, पंचानन मोहन भजन सुखारी. शतकोटीचे वीर वाटे उच्चारी, जगोटी राम दास मंतरी. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव प्राणे ओंकार वर्णी, चरण मधुमंडल शूलवर्णी. जय देव जय श्री हनुमंता, तुझे प्रसादे संता. जय देव हिंदू प्रति
सर्वांनी धर्मानी दाखेत उच्छेद देव जय देव जय श्री हनुमंता पंचैने प्रसादे संता जय देव अठ्ठावीस फेब्रुवारी उभा मांगे तुम्हारी दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी ब्रह्म आलेगा शनी वाहे माऊली जगा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव तुळशी माळा गळा ठेवणी करते कासे श्रीकांबर कस्तुर लाडी देव सुरवर सर्व हनुमंत देव रात्री जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव वेणुनाथांचे कपाळा सुवर्णाची कमळे माळा गळा राई रमाबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा शिवासा बोला जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव वाळू आगत्या कोंड्या बेटी चंद्रभागेमध्ये सोनिया देती सिंध्या पताका विष्णुनाथती पंढरीचा महिमा वणा वाटीची जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जननीती चंद्रभागेमध्ये स्नाने जयगाती दर्शनच्या मात्रेच्या होय मुक्ती केशवाचे नामदेव भावे वाढती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव तपसारा वारुणी विठला वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया परम परात्पर चिन्मय काणी सतमुख सरिता मंदलिवाणी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया जगज्जीवन प्रभु मंगलधामा नाम रूपातील तू अभिरामा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया त्वमेव विद्या त्वमेव सर्वं देव हरेण वाचा विश्वं ब्रह्मणारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वदा तुझा रडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ ओम यज्ञेन यज्ञेन देवास्थानि धर्माणि प्रमाण्यासन्ते नाकं महिमान संचते अत्र पूर्वे सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमा समुद्रपर्यन्ताय एकराळी सदशेषश्लोकोऽभिगीतो मरुता परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामे प्रेरिष्यदेवा सभा सदैति
ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् मंगलमूर्ति मोरया भगवान की जय बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय पंढरीनाथ महाराज की